विषय किती वाढवायचा, कुठे थांबायचा, कुठं दुर्लक्ष करायचं, हे ज्याला जमतं ना, तो या जगातील कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो. कारण प्रत्येक दिवस हा कधीच सारखा नसतो. आयुष्याच्या रंगमंचावर प्रत्येक दिवस एक नवीन पडदा उघडतो. कालच्या नाटकाची कथा आज काही वेगळीच असते आणि उद्याची तर काही कल्पनाच नसते. कधी कधी आपण खूप प्रयत्न करतो की सगळं कालसारखं एकदम शांत सुरळीत असावं, पण ते कधीच होत नाही. प्रत्येक दिवस स्वतःची एक वेगळीच धून घेऊन येत असतो. कधी सकाळ होते ती कोकिळेच्या मंजूळ स्वराने मन एकदम प्रसन्न होऊन जातं, तर कधी ढगाळ वातावरण आणि कोसळणारा पाऊस मनाला उदास करून जातो. काही दिवसानंतर अचानक भेटलेली व्यक्ती आपल्या आयुष्याची दिशाच बदलून टाकती, तर काही दिवसानंतर आपली जवळचीच माणसं दुरावली जातात आणि मागं राहते ती फक्त एक पोकळी. आपण कितीही ठरवलं ना, तरी आपल्या आयुष्यात पुढं काय वाढून ठेवलंय ना, हे आपल्याला माहीत नसतं. एखाद्या दिवशी हसून हसून पोट दुखतं आपलं, तर एखाद्या दिवशी डोळ्यातून आपोआप पाणी वाहू लागतं. हेच तर आयुष्याचं खरं सौंदर्य असतं. आणि याच चढ-उतारामध्ये आपण माणसं घडत असतो, प्रत्येक अनुभव घेत असतो. मग तो चांगला असो किंवा वाईट असो, आपल्याला काहीतरी शिकून जात असतो. म्हणून आजचा दिवस जसा आहे तसाच त्याला अनुभवायचा असतो. आणि म्हणूनच मंडळी, आपल्या आयुष्यामध्ये छोटे छोटे आनंदाचे क्षण सुद्धा आपण अगदी आनंदाने साजरे करायचे. दुःखाच्या क्षणांना सामोरं जायचं, कारण प्रत्येक दिवस कधीच सारखा नसतो आणि कदाचित म्हणूनच आयुष्य इतकं अनमोल असतं. त्यामुळे आपण प्रत्येक दिवसाला अगदी पूर्णत्वाने जगायचं, कारण तो पुन्हा येणार नसतो. नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर हा व्हिडिओ आहे कालचा, म्हणजे मंगळवारचा. तर परवाचा व्हिडिओ काही शूट केलाच नाही मी, त्यामुळे मंगळवारी काल मी हा व्हिडिओ शूट केला आणि आज अपलोड करते. कारण संध्याकाळपर्यंत मी थोडा शूट करत राहते आणि त्यानंतर मग संध्याकाळी रात्रीचं थोडाफार एडिट करते, दुसऱ्या दिवशी व्हाईस करते, घरातलं सगळे कामं आवरून हे सगळं माझं असं चालू राहतं. आता नर्सरीमधून आम्ही झाडं आणले होते ना, सगळे झाडं कुंड्यांच्यात लावून दिले, पण हे पिवळ्या जास्वंदीचं, म्हणजे पिवळ्या जास्वंदीच्या फुलाचं झाड आणलं होतं ना मी नर्सरीमधून, तर ते लावायचं राहिलं होतं. तर फौजी साहेब बोलले खाली जागाच नाही राहिली लावायला, मी आता टेरेसवरती जी ग्रो बॅग आहे ना एक खाली, त्याच्यामध्ये लावतो. तर फौजी साहेबांनी ग्रो बॅगमध्ये जास्वंदीचं झाड लावून दिलं. त्यानंतर 2 बादल्यांच्या मधल्या ज्या मिरच्याचे झाडं होते ना, ते खूप एजेड झालेले होते. फौजी साहेब म्हणले ते मी काढून टाकतो आणि आता नवीन रोपं आलेले आहेत ना मिरच्यांचे, ते लावून देतो त्याच्यामध्ये. तर मिरच्याच्या बादलीमध्ये मी पहिलं हळद लावली होती ना, तर छोटे छोटे 2 हळकुंड त्याच्यामध्ये राहिले असतील, तर त्याचेच कोंब आले होते, मस्त वरती झाडं तयार झाले होते. फौजी साहेबांनी ते हळदीचे रोपं साईडला काढून ठेवले मला खालच्या गार्डनमध्ये लावायसाठी. आणि आता ही मिरच्या तोडून घेतेत. उरफाट्या मिरच्यांचे झाडं आहेत हे. अशा उरफाट्या मिरच्या आहेत, त्याला काय माहिती कसे झाड काय माहिती. तर ते नर्सरीमधून रोप आलं होतं ना, ते तसंच लावलं होतं आम्ही. तर फौजी साहेब म्हणले उरफाट्या मिरच्या नाही लावायच्या, वेळेस चांगल्या लावायच्या. तर फौजी साहेब आता घरी जे रोपं उगलेले आहेत ना आपल्या गार्डनमध्ये, तेच लावणार आहेत याच्यामध्ये. तर फौजी साहेबांनी राजूनी त्या मिरच्या तोडून घेतल्या आणि आता दुसऱ्या मिरचीचं रोप त्या बादलीमध्ये लावतेत. एका बादलीमध्ये रोप लावलं फौजी साहेबांनी, आता दुसरी पण बादली घेतली त्यांनी मिरचीची आणि त्याच्या पण मिरच्या तोडून घेतात ते आता. तर भरपूर मिरच्या येतात बरं का. तर एका बादलीमध्ये एकच मिरचीचं रोप लावावं लागतं. 2 जर लावले आपण तर ते खूप दाट होतं आणि मिरच्या व्यवस्थित येत नाही. त्याच्यामुळं एका गमल्यामध्ये एकच रोप लावायचं असतं. आता टेरेसवरती 2-3 मिरच्यांचे झाडं लावायचे आणि खालच्या गार्डनमध्ये पण 2-3 मिरच्यांचे झाडं आहेत ना, भरपूर होऊन जातात. आपल्याला मिरच्याच कमी पडत नाही खाण्यासाठी. एक मिरची तोडले ना, ते 2-4 दिवस जातात मिरच्या आणि तोपर्यंत मग बाकीच्या मिरच्यांना मिरच्या येत राहतात. तर असं म्हणजे मागं-पुढं मिरच्या तोडत राहायच्या झाडांच्या, एकसंगच सगळ्या झाडांच्या नाही तोडायच्या, म्हणजे मिरच्या कमी पडत नाही. तर असं करत असतो आम्ही. आता ह्या 2 बादल्यांच्यामध्ये मिरच्या लावल्यात, 2 रोपं, आणि बाकीच्या ट्रेमध्ये पण 1-2 रोपं येतं. खालच्या गार्डनमध्ये पण 2-4 आहेत, तर भरपूर होऊन जातात. संध्याकाळचं राजू कंपनीतून येतो, फौजी साहेब पण ड्युटीवरून येतात आणि दोघं मिळून मग 1 तासभर का होईना असं गार्डनमध्ये काम करतात ना, त्यामुळेच तर आपलं गार्डन एवढं व्यवस्थित दिसतं. बऱ्याचशा ताई बोलत असतात की तुमचं गार्डन, घर सगळं एवढं कसं काय मॅनेज करता तुम्ही? तर ताईंनो, मला घरातलंच काम भरपूर जातं. आपलं घरातलं काम करायचं, यूट्यूबचं काम करायचं, मुलं जातात कॉलेजला, क्लासला. मग जास्तीत जास्त आपल्या गार्डनमध्ये हात फक्त फौजी साहेबांचा आणि राजूचाच लागत असतो. कोणतं झाड लावायचं असलं ना, तर मला ते विचारतात, कोणत्या कुंडीमध्ये लावू, काय करू, गार्डनमध्ये काही दुसरं काम आहे का? ते मला फक्त असं विचारतात, बाकी तेच दोघं जण काम करत बसतात. मला थोडा वेळ मिळाला ना, मग मी गार्डनमध्ये येत असते आणि त्यांना मदत करते.
बाकी तेच करत असतात दोघं जण गार्डनमध्ये काम. कुठं गवत काढायचं आहे, त्यानंतर खत द्यायचं आहे, काय कोणत्या झाडाची कटिंग करायची, बरंचसं काम ते असं करत असतात. म्हणतात ना, आवड असली की सवड आपोआप मिळती. तसंच आहे फौजी साहेबांना. मला झाडांची खूप आवड आहे ना, तर ते असं गार्डनमध्ये भरपूर काम करतात आणि आता तर राजू पण आहे त्यांना जोडीला ना, तर दोघांची जोडी इतकी भारी आहे ना, काय सांगायचं. सकाळ संध्याकाळ त्यांचं असं थोडंफार लक्ष राहतं ना, त्यामुळं आमचं एवढं गार्डन मॅनेज होतं. नाहीतर मग शक्य नाही झाडांचं एवढं व्यवस्थित ठेवणं. कारण 2-4 झाडांची काळजी घेणं म्हणलं तरी पण खूप अवघड जातं आणि एवढ्या झाडांची काळजी घेणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाहीये. तरी पण आम्ही करतो. कारण आम्ही काम म्हणून नाही करत गार्डनमध्ये, तर आम्ही तो एक आनंद म्हणून काम करत असतो. तर त्यामुळं आम्हाला काहीच वाटत नाही. आपण कितीही कामाने थकलेला असू द्या, पण गार्डनमधून एक फेरफटका मारला ना, सगळी थकावट निघून जाती आणि मन एकदम फ्रेश होऊन जातं. आणि कोणतेही नाते-गोते, पाहुणे-रावळे कोणी पण येऊ द्या, गार्डनमधून एक फेरफटका मारू द्या, ते म्हणजे खुश होऊनच जाणार. एवढी तारीफ करतात ना आमच्या गार्डनची, घराची, तर त्याच्यातच आम्हाला आमची पोहोचपावती मिळून जाती. त्यामुळं आम्हाला गार्डनच्या कामाचं, घराच्या कामाचं काहीच वाटत नाही. आणि एक माझा अनुभव सांगते तुम्हाला आणि मी ऐकलेलं पण आहे. आपल्या घराच्या आजूबाजूला, अवतीभोवती घरामध्ये जर असं झाडं असतील ना, तर जी निगेटिव्हिटी असते ना, झाडं आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी अजिबात येऊ देत नाही. टिकून सुद्धा देत नाही निगेटिव्हिटीला. पॉझिटिव्हिटी घरामध्ये असते आपल्या, आपल्या घराच्या आवारामध्ये. तर मी अनुभवते ना, ते तुम्हाला सांगते. इतकं पॉझिटिव्ह वाटतं ना झाडांच्यामुळं काय सांगायचं ताईंनो. खरंच एकदम मन प्रसन्न होऊन जातं. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे झाडाझुडांनीच आपल्या घराचं वातावरण पॉझिटिव्ह राहतं असं नाही बरं का. तर सकारात्मकता येण्यासाठी घराची आणि मनाची स्वच्छता तसंच सकारात्मक विचारसरणी आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारं वातावरण सुद्धा गरजेचं असतं बरं का. आपलं मन जर शांत असेल ना, तर आपल्या घरादाराचं वातावरण शांत राहतं आणि आपलं मन कशाने शांत होतं? ते झाडाझुडांच्यातून एक फेरफटका मारला ना, मन ऑटोमॅटिक एकदम शांत होऊन जातं. त्यामुळं झाडांचं आणि आपल्या मनाचं किती छान कॉम्बिनेशन आहे ना. तर फौजी साहेबांनी आणि राजूनी ह्या भिंतीला लावायच्या कुंड्या आहेत ना, त्याच्यामध्ये माती भरली, झाडं लावलेत आणि त्या कुंड्या लावून दिल्यात. गुड इव्हनिंग सर्वांना. तर आज आहे मंगळवार. तर म्हणलं आखाड लागून भरपूर दिवस झालेत आणि आखाड तळलाच नाही, तर आज आखाड तळते. आणि बाहेर देवांना नैवेद्य पण घेऊन जायचं होतं, पण सारखं पाऊस लागू नये. मग आपले घरातले देव आहेत ना, घरातल्या देवांनाच नैवेद्य दाखवते मी. आणि चला आता काय काय करते आज मी तुम्हाला दाखवते. तर चला. एवढा पाऊस चालू आहे ना बाहेर, तरी पण जनावरं चरायला आलेत. आणि उद्या आहे 10 तारीख 10 जुलै. तर उद्या गुरुपौर्णिमा आहे. तर तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. 2-3 दिवसापासून जास्त ढगाळ वातावरण आहे आणि मध्ये-मध्ये अशा पाळ्या साबका-सुबका पण चालू आहे. आखाडी पाळ्या म्हणतात आमच्या इकडे याला. तर मोठा पाऊस नाही येत, पण मध्ये-मध्ये पाळ्या चालू असतात अशा. पावसाळी वातावरण मला आवडतं पण काय होतं कपडेच वाळत नाही. आंबट ओले राहतात आणि ते सगळं आंबट-आंबट वास येतो कपड्यांचा. त्यामुळं असं वाटतं एका परचा मोठा पाऊस येऊन गेला ना आणि उघडलं ना, ते तरी बरं पडतं. कपडे तरी वाळत आहेत. आता मी लागले संध्याकाळच्या स्वयंपाकाला. आकाश म्हणलं आपल्याला डाळ भात कर, तर मी कुकरला डाळ लावत होते आणि भात नंतर लावून म्हणलं डाळ शिजून झाल्यावर त्याच कुकरमध्ये म्हणजे भांडे पण जास्त घासायला निघत नाही. आणि आखाड तळायचा होता ना मला, तर काय तळावा काय करावा विचार चालला होता. तर दरवर्षी मी कापण्या करत असते ना, मुलं बोलले कापण्याच कर, खूप छान लागतात ह्या वातावरणामध्ये खायला. तर बाजरीच्या पिठाच्या मी आता कापण्या बनवते, त्याची पण रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते. आता कुकरला डाळ लावून देते मी आणि कापण्या बनवण्याची तयारी करते. म्हणजे सगळं काय काय सामान लागते ते काढते. तोपर्यंत मी तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये आखाड का तळतात ना, त्याच्या पाठीमागचं महत्त्व सांगते. तर या महिन्याला कोणी आषाढ म्हणतं, तर कोणी आखाड म्हणतं. तर आमच्या इकडं आखाडच म्हणतात बरं का. तर आखाड महिन्यामध्ये पहिल्यापासून तळलेले पदार्थ खाण्याची प्रथा आहे बरं का. पण आपल्याला ते आत्ता माहीत पडलंय, पण पूर्वज आपले महिन्यातून 2-3 वेळा तरी देवाला नैवेद्य न्यायचे आणि नैवेद्य नेण्याच्या कारणाने का होईना घरात तळलेले पदार्थ व्हायचे, ते खाण्यात यायचे. तसं तर आखाड तळण्यामागं भरपूर कारणं आहेत, मी तुम्हाला पुढं सांगतेच आता. पण त्याआधी तुम्हाला मी कापण्यासाठी काय काय वस्तू घेतल्यात ना ते दाखवते. तर बाजरीच्या कापण्या बनवण्यासाठी मी 2 वाट्याभर इथं बाजरीचं पीठ चाळून घेतलंय आणि 2 वाट्याभर मी तुम्हाला असंच अंदाजे सांगते, पण मी अंदाजेच घेत असते, काही मोजून घेत नाही. फक्त गव्हाचं पीठ मी मोजून घेतलंय, 1 वाटीभर गव्हाचं पीठ घेतलंय आणि गूळ पण मी अंदाजेच घेते. पण आपल्याला गोड कसं लागतंय ना त्यानुसार घालायचं. अंदाजे मी एवढ्या पिठासाठी पावशेर म्हणजे पाव किलो गूळ घालणार आहे.
इथं मी तीळ घेतलेत वाटीमध्ये थोडेसे आणि चवीनुसार मीठ घेतले, थोडंसं गावरान तूप घेतलंय आणि विलायची बडीशोपची पावडर करून ठेवत असते ना मी, तर ती घेतली. तर सामान मी काढूनच ठेवलं होतं. तितक्यात फौजी साहेब आले आणि म्हणले मी कढीवडा आणलाय तुम्हाला गरम गरम खायला. दिल्ली गेट जवळच महाराष्ट्र बँक आहे, त्या बँकेमध्येच फौजी साहेबांचं काम होतं ना, ते गेले होते आणि तिथंच जवळ हे कढीवड्याचं दुकान आहे ना, फेमस आहे आमच्या नगरमध्ये कढीवडा बरं का. तर फौजी साहेबांनी मग ते गरम गरम आम्हाला घेऊन आले. म्हणले आधी हे गरम गरम कढीवडा खा आणि मग तुमचं काम तुम्ही करत राहा. तर आम्ही सगळ्यांनी बसून मग हॉलमध्ये कढीवडा खाल्ला. त्यानंतर मी पुन्हा लागले कामाला. तर आकाश म्हणला मी डाळीला फोडणी देतो तोपर्यंत, कारण आधीच मी डाळ शिजायला लावली होती ना. तर आकाश देतोय आता डाळीला फोडणी. तर कापण्या बनवण्यासाठी मी एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घेतलं, पाऊण ग्लासभर पाणी फक्त. म्हणलं जास्त नको घ्यायला, कमी जर पडलं तर मग पाणी टाकता येतं. तर हे आकाशनी नॉर्मल फोडणी दिली, कारण कांदा लसूण काहीच नाही वापरायचं ना, मला नैवेद्य पण दाखवायचं त्यामुळं. तर त्यांनी हिरवी मिरची जिरा मोहरीची फोडणी दिली, कोथिंबीर टाकली फक्त. तर माझ्या मुलांना असा थोडाफार स्वयंपाक पण येतो बरं का ताईंनो. तर पाऊण ग्लासभर मी पाणी घेतलं होतं ना, त्याच्यामध्ये गूळ विरघळत होते मी तोपर्यंत त्यांनी फोडणी पण दिली डाळीला. त्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये त्यांनी तेल ठेवलं आहे कापण्या तळण्यासाठी. तर गूळ विरघळून झाल्यानंतर मी बाजरीचं पीठ घेते आता परातीमध्ये मळण्यासाठी आणि 2 वाट्याभर अंदाजे मी बाजरीचं पीठ घेतलं आहे चाळून, 1 वाटीभर गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये बाकीचं काय काय घेतले ना ते पण मी टाकून घेते आणि पीठ मळते मस्त. तर थोडी हवरी पण टाकायची. हवरी वरून टाकली ना कापण्यांना, ती सगळी तेलामध्येच निघून जाते बरं का. तर मी काय म्हणलं, पिठामध्ये पण मी थोडेसे तीळ टाकन आणि कापण्यांना वरतून पण मी थोडेसे टाकन आणि ते छान वाटतील. पण ते तेलामध्ये तळायला टाकले नाही मी कापण्या, ते सगळे तीळ तेलातच निघून गेले. त्याच्यामुळे पिठातच टाकायचे तीळ, वरतून नाही लावायचे. तर चवीनुसार मीठ टाकलं मी थोडंसं, चव छान लागते नाही का कापण्यांची थोडं मीठ घातल्यावर. आपण विलायची सूट बडीशेपीची पावडर करून ठेवली होती ना, ती थोडीशी घातली. त्यानंतर गावरान तूप घेतलं होतं ना मी अर्धी वाटीभर, छोटी वाटी, जास्त पण नाही घ्यायचं. आणि ते तूप घालून सगळ्या पिठाला मस्त चोळून घ्यायचं आणि जे आपण गुळाचं पाणी करून घेतलंय ना, ते थोडं थोडं घालत आपल्याला एकदम घट्ट गोळा करून घ्यायचा आहे पिठाचा. जसं आपण पुऱ्या करतो ना त्याप्रमाणेच आपल्याला पुऱ्यासारखंच पीठ मळून घ्यायचं, म्हणजे कापण्या छान झाल्या जातात. जास्त पातळ पण नाही करायचं. तर आखाड का तळतात मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते. पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं, वातावरण बदल होतो, हवेतील आर्द्रता वाढती, पाण्याचं प्रदूषण होण्याची शक्यता असते, कारण पावसाचं पाणी मिक्स झालेलं असतं ना त्यामुळं. तर अशा कारणामुळं आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून तळलेले पदार्थ खाण्याची प्रथा पहिल्यापासून ही चालत आलेली आहे. आणि असंही म्हणतात की आखाड महिन्यामध्ये पाऊस चालू असतो, थंड वातावरण झालेलं असतं आणि तळलेले पदार्थ खाल्ले ना शरीराला उष्णता मिळते आणि तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळं शरीराला, आपल्या हाडांना वंगण मिळतं असं पूर्वज म्हणायचे. त्यामुळं आखाड महिन्यामध्ये हे तळलेले पदार्थ खाण्याची पद्धत आहे, म्हणजे प्रथा आहे. तर मस्त असा पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे मी आणि थोडं पीठ लावून एकदम पातळ मी लाटून घेतलं आहे. जास्त चपातीसारखं पातळ पण नाही बरं का, आपण जशी भाकर टाकतो ना भाकरीपेक्षा थोडंसं जाडसर. आणि करंज्या कापण्या कापायची माझ्याकडे फिरकी होती ना, ती मागच्या वर्षी तुटली माझ्याकडून. त्यामुळे मी आता हे चाकूनीच सगळ्या कापण्या करून घेते, कापून घेते आणि तेलामध्ये मस्त तळून घेते, एकदम खरपूस भाजून घेते लालसर होईपर्यंत. इतक्या भारी लागतात नाही कापण्या, दगडासारख्या एकदम अशा, म्हणजे कडक पण नाही होत आणि एकदम नरम पण नाही होत, अशा खुसखुशीत मस्त लागतात ना कुरुम कुरुम खायला. तर हे आता मी कापून घेतल्या. पावसाळ्याच्या दिवसामध्ये वातावरणात आर्द्रता असते ना, त्यामुळे असे तळलेले पदार्थ, कडक पदार्थ, मुरमुऱ्या, लाह्या वगैरे असं आहे ना सगळं ते नरम पडतं. त्यामुळं हे कापण्या केल्या ना आपण हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या, म्हणजे त्या नरम पडणार नाही. तर 2 टाकले मी आधी, व्यवस्थित तेल तापले काय पाहिलं. त्यानंतर मग बाकीच्या पण कापण्या मी तेलामध्ये सोडल्यात आता आणि मस्त खरपूस भाजूपर्यंत मी त्याला हलवत राहते, म्हणजे जळणार नाही. आणि खरपूस भाजून घ्यायच्या, इतक्या भारी लागतात ना कापण्या. एकदम अशा कडक दगडासारख्या पण लागत नाही आणि एकदम नरम पण नाही, कुरकुरीत मस्त लागतात. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि कशा झाल्यात मला ते कमेंट करून नक्की सांगा. एकदम परफेक्ट रेसिपी आहे. आता कुरडई पण तळते मी 1-2 आणि देवाला नैवेद्य पण दाखवते. तर चला आजचा व्हिडिओ मी तर सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.